नमस्कार, तुम्हा सगळ्यांचे शूज मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज व्हिडिओ बनवण्याचा आहे 36वा दिवस. तर मनस्वी वगैरे स्कूलमध्ये गेली होती आणि सकाळच्या कामाला सुरुवात झाली होती. तर मी जिकडे जात होती तिकडे दादूचं जाणं येणं सुरू होतं. मला झाडाला पाणी टाकायचं होतं. तर हा काही झोपला नाही, याला आधी झोपवली तर मी ह्या गल्लीतून जावं लागते आम्हाला एक साईडला पाणी टाकायसाठी झाडाला. तर मी म्हटलं इथं पाणी घेते आणि जाते. समोर समोर होता. तर इथे हे संपलेलं माझं लिक्विड होतं, फरशी पुसायचा आणि भांडे घासायचं लिक्विड. तर म्हटलं वरती ठेवून देते, तरी पण तो तिथे कारभार करतच होता. तर झाडांना पाणी टाकलं तर छान पालवी वगैरे आली आहे. याला म्हटलं थोडंसं माती खालवर करते, परंतु काही वेळ भेटला नाही आणि हा काही झोपला होता, नाही तर मग मी काही केली नाही. तर इथली माती खालवर करून घ्यायची आहे मला, जेणेकरून छान पाणी आतमध्ये जाईल. हा बघा, जिकडे तिकडे जाणं सुरू आहे त्याचं. दिवसभर मागे मागेच राहते. आता चालता झाला आहे तर खूपच मस्ती सुरू झाली आहे त्याची. हे सगळे चपला वगैरे एक साईड झालं होतं. मनस्वी घाईमध्ये गेली होती तर स्कूलमध्ये, तर म्हटलं हे सगळं उचलून ठेवते. नंतर मला कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या. तर हे तुमच्यासोबत म्हटलं शेअर करून घेते. याला खिलोना दिला खेळायला. तर हे ना मी मिशोवरून बेडशीट बोलवली होती. फिटेड बेडशीट आहे, खूप छान आहे. मी 3-4दा नाही का याला वॉश केली आहे, पण ती जे आहे नाही का लेस इलास्टिकवाली ते काही निघाली आणि छान बेडशीट आहे. तर छोटे मुलं असतील तुमच्याकडे, मनस्वी एवढे किंवा दादूसारखे किंवा नसेलही, मोठे असणार, तरी पण तुम्ही नक्कीच हे 1-2 फिटेड बेडशीट घ्या. मी 2 ऑर्डर केलेल्या आहेत अशा. एक ही आहे कार्टूनची बेडशीट जे की मनस्वीला आवडते आणि ही फ्लावरवाली आहे. हे बघा, कसा पण तुमचा बेड असला, माझ्याकडे तो स्क्वेअरवाला मोठा बेड नाही, असाच आहे साधा आपला, तरी पण याच्यामध्ये बरोबर नाही का हे होते आणि खूप छान आहे. तर माझी हे एक्सेल साईजची म्हणजे क्वीन साईजची नाही का बेडशीट मी ऑर्डर केली होती, तर छान आली आहे. दोन्ही माझे बेडशीट खूप छान आले. तर म्हटलं माझा नाही का तेल संपला होता डोक्याला लावायचं, तर म्हटलं आज करून घेते मी ना. हा तुम्ही खोबऱ्याच्या तेलामध्ये पण करू शकता. तर मी सरसच्या तेलामध्ये करते, कारण की दादू झाला तेव्हापासून माझं थोडं डोकं दुखत होता, तर मी सरसच्या तेलामध्येच करते. तर ही मेथी आहे, सुकलेली मेथी दाणा, हे कलुंजी आहे, कढीपत्ता 1-1 चम्मच घ्यायचं, कारण की 1 कांदा घेतल्यामुळे सगळं 1-1 चम्मच. जर तुम्ही 2 कांदे घेत असाल तर 2 चम्मच घ्यायचं कलुंजी, मेथी दाणा, कढीपत्ता आणि हा सरसचं तेल आहे, तर तो टाकायचा. तर अर्ध्यापेक्षा कमी टाकलेला आहे, म्हणजे ते एक बॉटल तुम्हाला दाखवली आहे ना, त्या बॉटलवर होऊन जाते. आणि ते किसान केचपची बॉटल असते नाही का काचवाली, ते आहे. हे बघा, एवढा तेल मी ठेवून दिला. छान. तुम्ही शक्यतो तुम्हाला जर नसेल पटेल तर तुम्ही खोबऱ्याच्या तेलामध्ये पण करू शकता, पण डोकं वगैरे दुखत असेल, तुझं दादू एवढा मुलगा असेल किंवा बाळकपणांमध्ये हवालाच तेल वापरा. डोकं आपण गरम राहते, तर डोकं वगैरे काही आपला दुखत नाही. तर मी यावर्षी पूर्ण वर्षभरच हा तेल वापरला, 2 वर्ष होत आहे. तर मी असंच तेल करून वापरते. केस पण जात नाही आणि डोकं पण छान गरम राहते, दुखत वगैरे नाही. बघा, वाफ निघत आहे. वाफ निघत आल्यानंतर हा कांदा टाकून द्यायचा. पांढरा कांदा घ्यायचा नाही, शक्यतो घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु पांढरा कांदा घ्यायचा नाही, असा लालवालाच कांदा घ्यायचा आणि छान गरम झाल्यानंतर तो टाकून द्यायचा. त्याला थोडंसं ढवळायचं. तुम्ही नक्कीच करून बघा, याने केस पण जात नाही, केस जाड आहे, त्याने डोका पण दुखत नाही, डोका गरम राहते. आणि मग हे सगळे जिन्नस टाकून द्यायचे, त्याच्यामध्ये ढवळत राहायचे. छान कांदा लाल होईपर्यंत ढवळत राहायचं. त्याचा फेस वगैरे पूर्ण मिटून जाते. शिजू द्यायचं शांत कांद्याला त्याच्यामध्ये. तर तुम्हीही असंच करून लावता का तेल? तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि हे जर लावत नसाल तर आणखी कोणतं दुसरं तेल लावत हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगा.
तर हे तेल मी केस म्हणजे केस लांब होण्यासाठी तर आहेच, पण मी त्याच्यासाठी तर हे केलेलं नाही आहे. मी याच्यासाठी केलं आहे की डोका वगैरे जे काही माझं दुखत होतं ते दुखणं बंद झालेलं आहे आणि थोडे केस वगैरे गळत होते ते सुद्धा कमी होतात. आणि हा तेल रात्रभर न लावता जेव्हा सकाळी आपण 6 वाजता उठतो, 6-5 वाजता जे काही असेल ते ज्या वाजता उठतो, संडेच्या दिवशी आठवड्यातून 2दा लावलं तर आणखी छानच, पण मी संडेच्या दिवशी लावते. जेव्हा उठते सकाळी 6 वाजता तेव्हाच लावून घेते, म्हणजे आपले सगळे कामं वगैरे होईपर्यंत 12 वाजेपर्यंत ते आपल्या डोक्याला छान हे होऊन जाते, ॲब्झॉर्ब होऊन जाते. त्याच्यामुळे हा झोपताना किंवा अर्ध्या रात्री वगैरे काही लावायचा नाही, तर पूर्ण वास वगैरे येऊन जाईल बेडशीटची वगैरे, त्याच्यामुळे मी सांगत आहे. आणि इकडे दादू आपला मस्ती करत होता. माझा व्हिडिओ बघत आले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आज व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की जे मी सरसो तेल ठेवलेलं आहे ते याच्या आधी मला फक्त मी सरसो तेलच लावलं होती, पण माझे केस खूप जात होते डिलिव्हरीनंतर. तर मी यूट्यूबवरती बघितलं की केस गळणे कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे आपला घरगुती उपाय. तर मला हा व्हिडिओ दिसला होता. तर याच्यामध्ये ना खोबऱ्याचं तेल होतं, पण खोबऱ्याचं तेल थंड असल्यामुळे मग मी काही लावलं नाही आणि माझं दूध बंद होत होतं. तर म्हटलं सरसो तेलामध्ये आपण ट्राय करून बघू. तर मला हे सूट झालेलं आहे, नक्कीच तुम्ही ट्राय करा. त्याच्यामुळे केस गळणे पण थांबते आणि केस वाढणे पण सुरुवात होते आणि डोकं पण दुखत नाही. तर माझ्या तरी